आता मी माझ्या आजोबाचं घर सुद्धा सोडून चाललेले, ती फक्त तुमच्यामुळं. तुम्ही तिथून टॉर्चर करणार, नाही नाही त्या गोष्टीचे व्हिडिओ काढून टाकणार. आता तर तुम्ही तुमच्या आईला पण मध्ये घ्यायला लागले. तुमची आई पण काय 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 व्हिडिओ मध्ये बोलून दाखवते. तुम्हाला काय वाटतं माझ्या घरातले तुमचे व्हिडिओ बघत नाही? ती सगळं ऐकून माझ्या घरातले पण मला किरकिर करायला लागलेत. मी जगू का नको जगू मला ती तर सांगा. आता मी इकडचं ही घर सुद्धा मी सोडून जाण्याचं निर्णय घेतलेला आहे, आणि ती फक्त तुमच्यामुळं. आणि मला कोणी शोधायचा प्रयत्न करू नका. मी कोणाला आता भेटणार पण नाही आणि काय नाही. आणि आता जी काय माझ्यासोबत होणार ती फक्त तुमच्यामुळं होणार आहे, बाकी कोणामुळं नाही. आता मी इथं राहत होते ती सुद्धा तुम्हाला बघवलं नाही. हा व्हिडिओ तुम्ही काढताय तर काढताय. आता तुम्ही आत्यांना पण घ्यायला लागलेत मध्ये. आता तुमची आई पण काय 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 बोलून दाखवायला लागलेत. म्हणजे माणूस सतत काय ते त्याच टेन्शन मध्ये राहावं का? अहो इतका त्रास देऊ नका. मानसिक पाक त्रास द्यायला लागले तुम्ही मला आता इथं पण राहायची इच्छा नाही होते. मी आता इथून जी निघून चाललेले ना ती फक्त तुमच्यामुळे जाणार आहे निघून. आणि जी काय माझ्यासोबत जी काय बरं वाईट होईल ना ती फक्त तुमच्यामुळेच होणार आहे. आणि मला फोन पण करू नका. मला काही कॉन्टॅक्ट करायची पण गरज नाहीये, कारण की मी तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये पण आता राहणार नाहीये. आणि मी कोणाचाच फोन पण उचलणार नाही आणि काहीच करणार नाहीये. आणि मी माघारी तर येणारच नाहीये, आणि तुमच्या घरी पण मी येणार नाहीये. मी आता निघून जाणार आहे इथून, आणि मी माझं स्वतःच आता करिअर काहीतरी करणार आहे. स्वतःच आता मी बघणार आहे. बस आता मी स्वतःच काहीतरी करणार आहे. आणि मला आता खरंच आता हे असं काय राहणं पण मला योग्य वाटत नाहीये. उगं तुम्ही तिथून टॉर्चर करणार, माझ्या घरातले काय ना काहीतरी मला किरकिर करणार. म्हणजे मी कोणाकोणाचं ऐकायचं ना? मी काय काय सहन करू अजून? तुम्ही तर काय माझ्या आरूला तुम्ही काय आणून देत नाहीये, काय नाही. मी इथं राहते जे आहे ना, म्हणजे मला तिची किती आठवण येते हे माझ्या जीवाला मला माहिती. तुमची मम्मी काय म्हणते की लोकांची लेकरं बघून तरी तुला तुझ्या लेकराची आठवण येत नाही का? अहो माझं मन मला माहितीये ना, मला किती त्रास होतोय, मला काय होतंय ती माझं मला माहिती. मी काय आता सगळ्यांना दाखवत बसू का की बाबा मी असंच आहे, मी तशीच आहे, असं तसं? मी असं नाही करू शकत, कारण की मला तसं जमतच नाही. मला किती त्रास होते, मला काय होते ती मी कोणाला सांगूच शकत नाही ना, कारण की मी माझ्या ती मनात ठेवले ती माझं दुःख. आणि मला माहितीये की आरूला मी एक ना एक दिवस मी माझ्यापाशी आणणार आहे. ह्या गोष्टी मला माहितीये, म्हणून मी कोणाला दाखवून देत नाहीये की मी किती त्रासात आहे म्हणून. आणि मला असं वाटत पण नाही की मी तुमच्या लोकांसमोर रडून माझा काय उपयोग आहे, कारण की मी किती रडले किती पडले. तुम्ही लोक काय आरूला काय माझ्यापाशी आणून देणार आहे का? काहीच नाही. म्हणून मग मी का तुमच्या हातापाया जोडू? आणि मी माझ्या लेकराला कसं आणायचं हे मला माहिती आहे ना. त्यामुळे मी फक्त वाट बघते, त्या दिवसाची वाट बघते. आणि मी स्वतःला आता इतकं स्ट्रॉंग करणार आहे ना की मला आता कोणाची गरजच नाही लागावं. मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहणार आहे. मी सगळं काय माझं मी बघणार आहे. आता कुठं तरी मी जॉब बघणार आहे, जॉब करून मी राहणार आहे. आणि मी कुठं राहणार आहे, काय करणार आहे मी तुम्हाला कोणाला सांगणारच नाही, कारण की मी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही तिथे येऊन मला टॉर्चर करणार. आणि मला खरंच तुम्ही आता आहे ना टॉर्चर करायचं पण बंद करा. आणि हा माझा लास्ट व्हिडिओ आहे, एवढं लक्षात ठेवा. मी आता इथून पुढे व्हिडिओ पण काढणार नाही आणि काहीच करणार नाही. मी तुम्हाला कुठंच दिसणार नाही, कारण की आता बास झाला. आता हे सगळे काय आहे ना, मला आता नको वाटायला लागले ह्या सगळ्या गोष्टी. कारण की मी बोलणार परत तुम्ही बोलणार, त्यापेक्षा आपण आपलं आता इथं गप्प बसलेलंच बरं, इथं स्टॉप केलेलं बरं. आणि मी घर सोडून जाते ना ती फक्त तुमच्यामुळेच घर सोडून जाते. नाही तर मी इथं पण राहिले असते ना, मी चांगले राहिले असते माझ्या घरच्यांपाशी, माझ्या आजोबापाशी. पण तुम्ही मला इथं पण राहू दिलं नाही. तुम्ही जी करायचं ती केलंच शेवटी. ह्या आधी पण मी घर सोडून गेले होते माझ्या इथून, का तर तुम्ही इथं आले होते म्हणून. आता पण मी जाते तर ती फक्त तुमच्यामुळं, का तर तुम्ही गप्पच बसत नाही, टॉर्चरच करायला लागले. काय ना काहीतरी व्हिडिओ काढून टाकायचं, काय ना काहीतरी बोलायचं. आणि ब्लॅकलिस्टवरनं मी तुमचा नंबर काढतच नसते. आणि आता जी तुम्ही म्हणताय ना मला खोटं की सगळ्या घरदाराचा नंबर मी ब्लॅकलिस्टला टाकला, आता तर मी काढतच नसते. आणि मी सगळ्यांचाच ब्लॉक करत असते नंबर. आता मला गरजच नाही राहिली. असं खोटं ऐकण्यापेक्षा आहे ना आपण ते करून बसलेलं बरं ना. म्हणजे हा बाबा मनाला वाटतं की आपण ब्लॉक केलंय, मग ह्यांनी बोललेलं आपल्याला काही फरक नाही पडावा. आता मी त्या गोष्टी मी खरंच करणार. तुम्ही जी खोटं बोलताय ना ती गोष्टी मी आता करणार, कारण की आता बाद झाला तर मला पण सहन होत नाही. किती माणसांनी सहन करायचं? प्रत्येक वेळा खोटं बोलायचं. अहो माणूस आहे ना का जनावर आहे ऐकून घ्यायला इतकं? बस करा आता जी काय करताय तुम्ही ती. आणि आता तर टॉर्चर करायचं बस करा. मी आता जी घर सोडून चालले ना ती फक्त तुमच्यामुळे चाललेले. आणि जी काय
आता तिथे तरी मला असं वाटतंय की तुम्ही तिथे तरी मला सुखानं जगू द्यावं. आता तिथे तरी मला तुम्ही टॉर्चर करावं नाही, माझ्या मागं मागं यावं नाही. का तर आता मला पण माझं स्वतःचं बघू द्या ना. आता तुम्ही कसं तुमचं स्वतःचं बघायला लागले, लग्न करायचं डिसिजन घेताय, परत म्हणताय की तू म्हटली तर मी लग्न पण मोडतो. माझ्यावर उपकार करताय का तुम्ही लग्न मोडून? माझ्यावर उपकार करायची काही गरजच नाहीये. कारण की लय उपकार आता तुम्ही एवढे 4 वर्षात माझ्यावर लय उपकार केलेत, त्यामुळे अजून माझ्यावर उपकार करूच नका. बस झाला आता. तुम्ही तुमची लाईफ कशी जगायची आता तशी जगा, आणि मला आता माझी लाईफ कशी जगायची आहे ना ती मला जगू द्या. आता माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करूच नका. आणि राहिली गोष्ट आरूची, तर आरूला मला कसं आणायचं ती मला माहिती आहे. फक्त मला त्या गोष्टीसाठी थोडंसं स्ट्रॉंग व्हावं लागणार आहे, आणि ती मी होणार इतक्या दिवसात. एवढा थोडा दिवस लागेल मला. त्या थोड्या दिवसात मी स्ट्रॉंग होऊन दाखवणार आहे, आणि माझ्या आरूला बरोबर मी आणणार. कारण की तिथं तुम्ही नीट तिला सांभाळत नाही हे पण मला माहिती आहे. तुम्ही तिला चांगलं पण शिकवत नाही. उगा मोठ्या माणसानं कसं बोलायचं, काय बोलायचं ही सुद्धा तुम्ही तिला चांगलं शिकवत नाही. आणि काय तिचं देखभाल तर तुम्ही काय करत असाल त्याच्यावरूनच सगळं कळतंय ना. त्यामुळे मला तिची हाल नको, आणि तिचं पुढचं जी आयुष्य आहे ती खराब व्हायला नको, म्हणून मी तिला माझ्यापाशी आणणार आहे. आणि मग किती तुम्हाला लग्न करायचंय, काय करायचं ती बिंदास करा, मला त्याच्यानं काही घेणं देणं नाही. फक्त मला माझ्या लेकराला नीट सांभाळायचं, तिचं पुढचं फ्युचर मला माझ्या लेकराचं चांगलं बनवायचं, आणि त्या गोष्टीसाठी मला थोडंसं स्ट्रॉंग व्हावं लागणार आहे. आणि मी होणार, आणि मी सगळ्या गोष्टी मी करून दाखवणार. जी काय बोलते ना मी सगळ्या गोष्टी करून दाखवणार आहे आता. आणि मी काय कोणाच्या भरोश्यावर राहत नाही हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे आधीपासून. म्हणून मी हे घर सोडण्याचा जे निर्णय घेतलाय ना ती योग्यच घेतलाय मला आता असं वाटायला लागले. का तर मी इथं राहून तुम्ही मला जगूच दिलं नसतं, अजून काय ना काहीतरी व्हिडिओ काढले असते, नाही तर अजून 1-2 दिवसानं माझ्या घरी टपकले असते येऊन. त्यामुळे मला इथून आता निघून जायचंय. माझ्या घरातले पण तुमचे सगळ्यांचे व्हिडिओ बघून जी मला बोलायला लागलेत ना, मला आता त्या गोष्टी पण मला सहन होत नाही. तुम्ही सारखं सारखं म्हणताय की तुझ्या घरच्यांना कळत नाही का पाठवून द्यायला, स्वतःचं लेकरू आहे ही आहे ती. मस्त माझ्या घरातले समजून सांगतात ते, पण मलाच यायचं नाहीये ना. आणि तुम्हाला 10 वेळा सांगितलं की माझ्या घरच्यांना मध्ये घेतच जाऊ नका. काय गरज आहे माझ्या घरच्यांना मध्ये घ्यायची? काय गरजच नाही ना. जी काय बोलायचं तुम्ही मला बोला ना. आता तुमच्या घरातले पण माझ्या घरच्यांना बोलून दाखवणार. माझे आतापर्यंत एक तर माझ्या घरातले बोलले का काय? काहीच बोलले नाही ना. कोणी आलं का माझ्या व्हिडिओ मध्ये काय बोलले का? नाहीच बोलले. कारण की त्यांना माहिती आहे यांच्या मनानं लग्न केले, आपण मध्ये बोलणं योग्य नाहीये. म्हणून माझ्या घरातले जी काही समजून सांगायचं ती मला समजून सांगतात. तुम्हाला काय व्हिडिओ काढून तुम्हाला काय बोलत नाही, किंवा तुम्हाला फोन करून काय तुम्हाला बरं वाईट काय बोलत नाही. जी काय बोलतात ती मला बोलवून दाखवतात आणि मला समजून सांगतात. पण मला यायचं नाही तर संपलंच तिथे विषय ना. म्हणून तुम्ही जी बोलताय ना माझ्या घरच्यांना ती एकदम रॉंग वागताय. आणि तुमच्या घरच्यांना पण सांगा की माझ्या घरच्यांबद्दल प्लीज बोलू नका. कारण की मी इतके दिवस तुम्हाला एकदम चांगलंच बोलत आलेले, आणि तुमच्या घरच्यांना पण चांगलंच बोलत आलेले. आणि जी काही वाईट बोलते ना ती फक्त तुमच्याबद्दल बोलते. का तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत केलेल्या आहेत आणि वागलेले तुम्ही. त्यामुळे मी तुमच्याबद्दल जी काही वाईट बोलते ती तुमच्याबद्दल बोलते. स्वतः तुम्ही सुधरत नाहीये ना. आणि जरा सुधरा तुम्ही स्वतः. तुम्ही जर आधीपासून जर माझ्यासोबत चांगले राहिले असते, मला जर रिस्पेक्ट दिली असती, माझं मन दुखवलं नसतं, मला मारहाण केलं नसतं, तर मी घर सोडून आले असते का? मी माझ्या लेकरापासून लांब राहिले असते का? नाहीच ना. मी माझ्या लेकरापासून लांब का झाले? तुमच्यामुळेच झाले. तुमचं टॉर्चर मला सहन होई नाही म्हणून मी माझ्या लेकरापासून लांब झाले. आणि त्याचं दुःख मला खूप आहे. माझ्या लेकरापासून मी लांब जी आहे ना त्याचं दुःख मला खूप आहे. ही मी कोणाला सांगूच शकत नाही, आणि कोणी माझं दुःख समजून घेऊ शकत नाही. म्हणून मी कोणाला बोलून सुद्धा दाखवत नाहीये. का तर मी कोणाला बोलून कोण माझं दुःख वाटून घेणार आहे का? किंवा माझ्या आरूला माझ्यापाशी आणून देणार आहे का? नाहीच आणून देणार आहे ना. त्यामुळे मी जी सहन करते मी माझं मनातल्या मनात ह्या सगळ्या गोष्टी ठेवते. आणि ह्याचा मी बोलून दाखवत नाही ह्याचा अर्थ असा नाही की माझं तिच्यावर जीव नाही, प्रेम नाही, मला काय वाटत नाही. मला खूप काय वाटतं. फक्त माझा फरक एवढाच आहे की मी तुमच्यासारखं मला असं इवळत बसायचं आवडत नाही. सारखं याला त्याला बोलून दाखवायचं मला या गोष्टी आवडत नाही.